थांबा जरा. अहो जावई बापूंना द्या ना ते. हो हो. आयुष्मान. अरे राहू दे राहू. मला तुमच्या सगळ्यांशी जरा बोलायचंय. खूप दिवस झाले कोणाशीच काही बोललो नाहीये, म्हणून आपल्याच लोकांसमोर बोलताना थोडं विचित्र वाटतंय. घरातल्या प्रत्येकाशी बोलणं म्हणजे आपला ऑक्सिजन आहे हे मला गेल्या काही दिवसात लक्षात आलं. आणि पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मी गुदमरलो होतो, पण आता मोकळं वाटतंय. आजी, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला माझ्या घरातला ऑक्सिजन परत मिळालाय. काल दिवाळीच्या पहिल्याच पहाटेला आजीने मला खूप मोठं गिफ्ट दिलं. ती स्वतः मला जाग करायला आली होती. हे सरप्राईज मी कधीच विसरणार नाही आजी. आणि सरप्राईजची मजा काय असते हे तेव्हा मला कळलं. आणि म्हणूनच इतक्या वर्षांमध्ये मी जे केलं नाहीये ते या वर्षी करणार आहे. मी घरातल्या प्रत्येकासाठी सरप्राईज गिफ्ट आणली आहेत. तर सगळ्यात अगोदर बाबा, तुमच्यासाठी. मला आठवतंय माझ्या लहानपणी तुम्ही नेहमी कॅप वापरायचा. स्पेशली आपण जेव्हा पिकनिकला जायचो ना तेव्हा खूप छान दिसायचा तुम्ही. म्हणून तुमच्यासाठी ही कॅप आणली मी. निर्मले, चल चल ओवाळून घे ना. हो चला. एक मिनिट. हो हो पूर्व तयारीनिशी. एक एक. काय काय अजून कसा विजय आला नाही? बघ ना, सांगत पण नाही आपल्याला वेळ होणार आहे म्हणून. काय हा मुलगा? नाही येणार येणार दादा येणार, लवकर येणार. तुला फोन केलेला? आला बघ. अगं बाई, याला काय झालं? काय रे? काय रे? पाणी हवंय? नाही आज भाऊबीज आहे. हो हो, मला माहिती आहे. त्या ओवाळण्यासाठीच तर मी एवढा धडपड करतोय. वळा लवकर, वळा. मला जायचंय पुढे, काम आहेत महत्वाचे. लवकर लवकर. हो एवढी कसली घाई आहे रे तुला? सावकाश. अरे चल. हे घे. हे घे. ही तुझी ओवाळणी. अगं बाई, किती छान आहे. आई कसा दिसतोय? म्हटलं ना मोहन, तिला खूप आवडेल म्हणून तर मी स्वतः. त्याला दाखव, त्याला दाखव आधी. कसं दिसतंय? एक मिनिट. अरे देवा, मॅडम, हा हार तुमच्याकडे कसं काय आला? हा हार मला माझ्या भावाने दिलाय. हा हार चोरीचा आहे. नाही 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 नाही,
चोरीचा नाहीये. हा हार मी विकत घेतलाय. खोटं बोलू नका तुम्ही. मॅडम, हा हार तुमच्याकडे आहे, तुम्हाला अटक करावं लागेल. अहो मी सांगितलं ना, हार मी विकत घेतलाय म्हणून. चोरीचा कसा असेल तो? रिसीट दाखवा. रिसीट येताना पडली कुठेतरी वाटेल. खोटं बोलू नका. अरे विजय, असं का केलं रे बाबा तू? सांग ना. अरे विजय, तू चोरी केलीस? अरे माझ्याजवळ पैसे मागायचे होते, मी दिले असते ना तुला. अहो तुम्ही मला बोलला असतात ना तर मी माझे दागिने काढून दिले असते. आता कसं होणार? अगं मी फक्त तिच्या निर्मलाच्या ओवाळणीसाठी केलं आहे सगळं. पण तू खुश झालीस ना, बस. मला घेऊन चला तुम्ही, मला अटक करा, मला चालेल. ओ थांबा थांबा, तुम्ही माझ्या भावाला घेऊन जाऊ नका. त्याने तो असं काही करणार नाही हो. मी खरं सांगते ना. का असं वाईट वागलास तू? अरे काय गरज होती या हाराची? आई आई सांग ना त्यांना विजयला घेऊन जाऊ नका म्हणून. अरे काय भयंकर केलंस तू. या हाराची खरंच काही गरज नव्हती रे. मला 1 रुपया जरी दिला असतस ना तरी चाललं असतं मला. तुला 1 रुपया चालला असता? हो, मला 1 रुपया पण चालला असता. नक्की? 1 मिनिट. हा घे 1 रुपया. हा हार नकली आहे. खोटं आहे सगळं. ए नाही मला हार नकोय. नाही. नाही मला खरंच हार नकोय. आत्या, हो घ्या ना, किती सुंदर हार आहे तो. कितीही सुंदर असला ना तरी हा हार मला नकोय. अगं घे का ताई, घे. पोलीस नाही येणार यावर्षी. त्यांना आधीच सांगून ठेवलं आम्ही. बघ, घालून नक्की नाही मी घालणार नाही. चला या. या, हो. अरे ते हे राहिलं, थांब. हार नाहीये ना. बघ आता. थँक्यू. मला सोलार इलेक्ट्रिसिटीवर एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. 1 मिनिट थांब, मी नाही करू शकत आहे प्रोजेक्ट करायला हेल्प. मला वाटलंच होतं. सांग मला कसला प्रोजेक्ट आहे, मी करते मदत. तुला कसं कळलं? आणि ते हुशार आहे ना म्हणून.